तहसील प्रशासनाच्या आश्वासनानंतर वैद्यनाथ देवस्थानच्या इनामी जमिनीवरील अतिक्रमणाबाबत सुरू असलेले उपोषण तात्पुरती स्थगिती. वैद्यनाथ देवस्थान इनामी जमिनीवरील अतिक्रमण प्रकरणी तहसीलदारांचा 8 दिवसात कायदेशीर कारवाईचा शब्द. उपोषणकर्त्यांना तहसील प्रशासनाची लेखी विनंती. 20 जूनपर्यंत उपोषण स्थगित करण्याची मागणी. परेडी वैजनाथ. प्रतिनिधी. वैद्यनाथ देवस्थानच्या इनामी जमिनीवरील अतिक्रमणासंदर्भात चालू असलेल्या उपोषणावर अखेर प्रशासनाने लेखी उत्तर देत पुढील 8 दिवसात कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तहसीलदार परळी यांच्या कार्यालयातून दिनांक 12 जून 2025 रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रात सदर अतिक्रमण प्रकरणी 20 जून 2025 पर्यंतची मुदत मागून उपोषणकर्त्यांना आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बालासाहेब पुजारी, संतोष पुजारी, आकाश पुजारी, बालाजी पुजारी व स्वप्नील पुजारी हे वैद्यनाथ देवस्थानच्या इनाम जमिनीवरील बेकायदेशीर अतिक्रमणाच्या विरोधात आंदोलन करत होते. त्यांच्या उपोषणाची दखल घेत माननीय उपविभागीय अधिकारी परळी वैजनाथ यांनी माननीय TP मुंडे सर, वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सदस्य राजेश्वर देशमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष वैजनाथ कळसकर यांच्यासह इतर नागरिकांच्या उपस्थितीत चर्चा पार पडली. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाने अतिक्रमण प्रकरणात कायदेशीर कार्यवाही सुरू असून पूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे 8 दिवसांचा कालावधी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आपले उपोषण दिनांक 20 जून 2025 पर्यंत स्थगित करून प्रशासनास सहकार्य करावे अशी नम्र विनंती प्रशासनाने केली आहे. या आंदोलनास विविध राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी भेटी देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. या पार्श्वभूमीवर आज दिनांक 12 जून रोजी आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासाठी माजी आमदार संजय भाऊ दोंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आभा चव्हाण, परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक दीपक नाना देशमुख यांसह विविध पक्षाचे पदाधिकारी व राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांनी उपोषणास पाठिंबा दर्शवला.